नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका या परीक्षा तुमची येणाऱ्या एका महिन्यामध्ये TCS कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे। या परीक्षेकरिता तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये नेमकी अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, कशा स्वरूपाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे शेवटच्या दिवसामध्ये, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मार्कामध्ये 5 ते 10 मार्काची जरी भर पडली तर तुमचा काहीतरी फायदा होणार आहे। त्याकरिता आपण संपूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये जो स्ट्रॅटेजी आहे अभ्यासाची, त्याचं नियोजन कसं करायचं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, बोलणार आहोत। त्याविषयी तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल, आदिवासी विभाग बॅच आहे, महिला बाल विकास बॅच, समाज कल्याण बॅच, या सर्व बॅचेस फक्त कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 555 रुपयामध्ये 1 मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे। या बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत आपल्याला। टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स अकॅडमी मार्फत मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपण जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचं तुमचा सिलेबस दिलेला आहे, अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा 2025 तुमची 2 ते 3 महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली होती 2024 मध्ये। आता TCS कंपनी मार्फत 2025 मध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। यामध्ये जे 7 विषय आहेत, मराठी आहे 10 मार्काला, इंग्लिश 10 मार्काला आहे, जीके 20 मार्काला आहे। ओके, त्यानंतर जीके 20 प्रश्न आहेत, मॅथ रिजनिंगचे म्हणजे गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 20 प्रश्न, ICDS चे 20 आहेत, कम्प्युटरचे 10 आणि क्वेश्चन अभियानचे 10 अशा स्वरूपामध्ये तुमचा जो पेपर आहे 100 प्रश्न 200 गुणांकरिता असणार आहे। म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण तुम्हाला असणार आहे। या परीक्षेचा जो कालावधी आहे 90 मिनिटाचा, 1.5 तासाचा कालावधी असणार आहे तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरिता पेपर। आणि सर्वात महत्त्वाचे जे ग्रुप लेवल टाइमर आलेला आहे, म्हणजे तुम्हाला पहिला जो स्लॉट आहे तुमचा ग्रुप ए चा, सेक्शन ए म्हणू शकतो आपण त्याला, तो 45 मिनिटाचा असणार आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विभागाचे निम्मी म्हणजे आता मराठी जर 10 असतील तर 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे, इंग्लिशचे 10 असतील तर 5, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला 50% क्वेश्चन पहिल्या 45 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत आणि पुढच्या 45 मिनिटांमध्ये 50 प्रश्न। त्याचा तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे परीक्षेच्या अगोदर। वेळेवरती तुमचे गोंधळ उडू नये किंवा तुम्हाला जो परीक्षेचा पॅटर्न आहे त्यांनी 1 महिन्यापूर्वीच आपण नोटिफिकेशन दिलेलं आहे, त्यामुळे समजून पण सांगितलेलं आहे। त्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम जास्तीत जास्त पेपरचा सराव करणे गरजेचं आहे। कितीही अभ्यास झाला, जर सराव जर नसेल तर पेपरमध्ये मार्क पडणे थोडं कठीण आहे। याकरिता तुम्हाला जे विषय दिलेले आहेत, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, नियोजन काय करायला पाहिजे अभ्यासाचं, याविषयी आपण डिस्कशन करूया। आता समजा आपल्याकडे 30 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे असं समजूया, सपोज 30 दिवस आहेत असं धरून चालायचं। कारण तुम्हाला ज्यावेळेस शेड्यूल पडणार आहे तुमच्या परीक्षेचं, त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार आहे। त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार नाही, परीक्षा खूप जवळ आलेली आहे, म्हणजे एकदम तुम्ही टाइम टेबल टाकला आणि परीक्षा लगेच कंडक्ट होणार आहे। त्यामुळे आपण 30 दिवसाचं प्लॅनिंग करूया। यामध्ये जे सब्जेक्ट आहेत, प्रत्येक सब्जेक्टला आता तुम्ही अंडरलाईन केलेले असतील। आता बघा, मराठीमध्ये जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत म्हणजे टॉपिक आहेत, यामध्ये शब्दात जाती असेल, संधी असेल, प्रयोग, समास, वाक्यपृथक्करण। तुम्ही आता एक टॉपिक वाचलेला आहे संधी टॉपिक झालाय तुमचा, रिव्हिजन करणं झालंय, त्यावरचे PYQ आणि MCQ सॉल्व्ह करून बघायचे आहेत। आता त्या कोणता क्वेश्चन चुकलेला आहे, संधीचे वेगवेगळे प्रकार आहेत, 3 मुख्य प्रकार पडतात। त्यानंतर मराठी विशेष संधी आहे, त्या प्रकारामध्ये तुमचा कोणता क्वेश्चन चुकलेला आहे, जे बरोबर आला ठीक आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, जे चुकलाय त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही, परत ते एकदा चांगल्या प्रकारे रीड करायचं आहे। त्यानंतर जे अवघड टॉपिक आहे, प्रयोग असेल, त्यानंतर समास असेल, आणि सर्वात महत्त्वाचं फक्त हे टॉपिकच करतात बरेच ज्या महिला आहेत, त्या मराठीमध्ये तुम्हाला शब्दसंग्रह करणे गरजेचं आहे। शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी, वाक्प्रचार, 10 पैकी 10 मार्क तुमचे मिळाले पाहिजेत। 10 एका प्रश्नाला 2 म्हणजे 2 20 मार्क आहेत। 20 मार्क म्हणजे खूप जास्त झालेले आहेत। एकमेव विषय आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवण्याकरिता। त्यानंतर पुढचं बघा, सामान्य ज्ञान असेल, सामान्य ज्ञान मध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत, आता फास्ट सिलेबस आहे, यामध्ये
इतिहास पण तुम्हाला करायचा आहे, आधुनिक भारताचा इतिहास. त्यानंतर भूगोल करायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोलशी संदर्भात जास्तीत जास्त प्रश्न 20 प्रश्न आहेत. त्यामुळे प्रत्येक टॉपिक प्रत्येक सब्जेक्टवरचे तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटना असेल, चालू घडामोडी 1 वर्षापूर्वीच्या, यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक लेवलच्या पण चालू घडामोडी असणार आहे. थोडे 1-2 प्रश्न बेसिक सायन्स आणि इकॉनॉमिक्स वरती पण असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे महत्वाचे गव्हर्नर होऊन गेलेले आहेत किंवा जे समाजसुधारक आहेत, इतिहासामध्ये समाजसुधारक पण जे 10 ते 12 आपण सांगितलेले आहेत महत्वाचे, त्यांच्याविषयी जे त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे, कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, त्यांचं मुख्यालय कुठे आहे, कोणत्या ठिकाणी स्थापन केली किंवा वर्ष कोणत्या वर्षी स्थापन केलेली आहे, गव्हर्नर विषयी हीच माहिती. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्र भूगोलमध्ये जे वेगवेगळे टॉपिक आहेत, यामध्ये खनिज संपत्ती असेल, स्थान विस्तार असेल, मृदा आणि मृदेचे प्रकार असतील, ऊर्जा निर्मिती, जलसिंचन, लोकसंख्या 2011 वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आणि जिल्हा विशेष, जे 36 जिल्हे आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे राज्यघटना, यामध्ये मूलभूत राज्यघटनेची वैशिष्ट्य, मूलभूत कर्तव्य असतील, त्याचे कलम, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे असतील. त्यानंतर घटना दुरुस्त्या, महत्वाचे घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग यांच्याशी संबंधित ज्या तरतुदी दिलेल्या आहेत राज्यघटनेमध्ये, त्याचा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपले जे डेली क्लासेस आहेत 3 वाजताचा तुमच्याकडे सर्वांकरिता फ्री असतो युट्यूबला. ते मागचे लेक्चर आतापर्यंत आपले 100 झालेले आहेत. 100 एका तासाचे, म्हणजे एका क्लासमध्ये 40 प्रश्न घेतलेले आहेत. त्यावरून तुम्ही त्याचा सराव करू शकता, बघू शकता. चालू घडामोडीमध्ये 1 वर्षापूर्वीच्या चालू घडामोडी करायच्या, आताच्या तर ठीक आहे, आताच्या करा, पण 1 वर्षापूर्वीच्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे 1 ते 2 तासाचा सराव करणे गरजेचं आहे दिवसातनं. त्यानंतर बेसिक सायन्स 5वी ते 10वी पर्यंतचे जे पुस्तक आहेत, तुम्हाला नोट्स अवेलेबल आहेत अकॅडमीमध्ये किंवा शॉर्ट रिव्हिजन करिता. आता मराठीचा शॉर्ट नोट्स आहेत किंवा वन लाइनर असेल, सामान्य ज्ञानचे वन लाइनर आहेत, MCQ 6 जण MCQ आहेत. त्याचा पण आता शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही परचेस केले असतील तर जास्तीत जास्त सराव करा. आणि तुम्ही जर अभ्यास म्हणजे क्लास व्यतिरिक्त 5 ते 6 तास अभ्यास करत असाल तर थोडासा अभ्यासाचा टायमिंग पण वाढवणे गरजेचं आहे. तुम्हाला या परीक्षेमध्ये आता किती जागा आहेत तुमच्या, 102 जागा आहेत. तर 102 जागेमध्ये तुमच्यामध्येच कॉम्पिटिशन आहे, म्हणजे महिलांमध्येच कॉम्पिटिशन आहे. तर असं समजून चालायचं नाही मी क्लास जॉईन केलेला आहे, मी पास होणार. क्लास जॉईन केला म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालेलं आहे, परंतु सेल्फ स्टडी गरजेचा आहे. तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करणे गरजेचं. आपण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो कसा अभ्यास करायचा, तुमचे जर काही अडचणी असतील, प्रश्न असतील अभ्यासाविषयी, तर आपण त्याचं निरसन करणार आहोत. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासाकरिता टाइम काढणे गरजेचं आहे. तुम्ही जर मॅरिड असाल किंवा जॉब करत असाल तर थोडंसं जॉब, तुमच्या गव्हर्नमेंट सर्वंट असाल, आरोग्य सेविका वगैरे असाल, तुम्हाला वरच्या पदाकरिता तुम्ही अभ्यास करताय, कारण त्याचं जे पेमेंट स्ट्रक्चर आहे S30 नुसार तुम्हाला 42,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. तर थोडं सुट्ट्या जर मिळत असतील तर सुट्ट्या काढण्याचा प्रयत्न करा. आणि जास्तीत जास्त 5 ते 6 म्हणतोय त्यापेक्षा जास्त 8 तास जरी अभ्यासाला तुम्ही दिले तर काही अडचण येणार नाही सिलेक्शनच्या दृष्टीने. अंतिम निवड यादीमध्ये तुमचं हमखास सिलेक्शन होणार आहे. रात्रीचा दिवस एक करा, परंतु जे आता तुम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे, बऱ्याच वर्षानंतर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, यामध्ये हमखास एक लिहून ठेवायचं आहे, सिलेबसच्या जवळच तुमचं या 2025च्या परीक्षेमध्ये 100% सिलेक्शन होणार आहे असा कॉन्फिडन्स बाळगा. ओके, हे झालं पूर्ण नियोजन. कोणकोणते विषय आहेत, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यासोबतच बघा, नागपूर महानगरपालिका असतील किंवा विविध महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघतात, ANM JNM करिता बॅच, त्यासोबत रेग्युलर बॅच सोबत मेंटरशिप बॅच पण स्टार्ट झालेली आहे. तांत्रिक विषयासहित ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे. 2500 रुपयामध्ये 6 मंथ व्हॅलिडिटी. त्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता ऍक्टिव्हचा जो नंबर आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला जो व्हिडिओ आहे तो नक्की आवडला असेल, नक्कीच लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.